स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. नक्कीच पंचाचा इशारा येथून मात्र गेम ऑन, लेट्स प्ले. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज निरंजनला पाहू शकता. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेतला पाहू शकता. समोर तितकाच ताकदीचा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड कडे सज्ज होत आहे. विष्णू शिंदे बॅन फ्रॉम वराडे राइटर ब्राउन द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल इथून मात्र अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलला क्रॉस करून चेंडू बॅकर स्कोअर लागला जातो. दोन फिल्डर चेंडूच्या मागे पाठमोरे चेंडू उचलून फेक करतील. या दरम्यान दोन धावा इथून मात्र सहजरित्या पूर्ण केले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. इथून मात्र श्रीगणेशा होत्या मयूर ग्रुप बदलापूर संघाचा. नक्कीच श्रीगणेशा होत्या. निरंजनचा अकाउंट इथून ओपन होत असताना पहिल्या चेंडूवरती या दोन धावा इथून मात्र अर्जित करत असताना नक्कीच इथून मात्र दोन धावा स्कोर कार्डवरती पाहू शकता. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दुसऱ्या चेंडूवरती इथून मात्र फलंदाजाला बाद केले जाते गोलंदाज विष्णू शिंदेच्या माध्यमातून. 1 more विकेट डाऊन. दोन्ही आकड्यावरती लागणारा पहिला धक्का मयूर ग्रुप बदलापूर टीमला. फलंदाज बाद. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आत एंटर करतोय. नेट नंबर 3 नितेशला आपण पाहू शकता. नक्कीच जड पावल्याने इथून मात्र फलंदाज निरंजन मैदानाच्या बाहेर येत असताना नक्कीच स्वतःच्या नावाला साजेचा खेळ मध्ये आतमध्ये झाला नाही. या नक्कीच स्लोवर गतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी आउटस्विंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू मात्र सरळ जाऊन त्रिफळावरती आदळला आणि त्याचाच इथून मात्र नुकसान होत असताना बदलापूर टीमला पहिल्या गडी दोन्ही आकड्यावरती इथून मात्र बाद झाला. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये नितेशला पाहू शकता. नेट नंबर 3 वन डाऊनचा खेळाडू नक्कीच जबाबदारी स्वीकारावी लागेल या फलंदाजाला. विष्णू शिंदे गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट ब्राउन द विकेटना. यावेळेला देखील अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटिंग बॉलचा संपर्क होत नाही. या सकाळच्या सत्रामध्ये पंचांना देखील कवायत करण्याची संधी आपल्याला पाहायला मिळते. पंच अजित निकम सरांचा इशारा होता. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात एकदा स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल आणि एका रनच्या मदतीने टीमच्या टोटल फलकावरती 3 धावा. उल्लेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता नीरज भोईरला. नक्कीच त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये मात्र स्कोर कार्ड सजवलं जात आहे. नक्कीच समालोचकाचा पाठीचा कडा म्हणून नेहमी समजलं जातं स्कोररला. यावेळी देखील लोअर फुट चेंडू होता. सरळ बॅट खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या बॉलरमध्ये गॅदर करत असताना इथून मात्र अक्षरशः बांधून ठेवला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर फलंदाजाने इथून मात्र जखडून ठेवलेलं काम गोलंदाज विष्णू शिंदे करतात. यावेळी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु डायरेक्ट हिटची संधी होती. एक धाव तर पूर्ण केली आहे. पाहायचं दुसरी धाव घेतील का परंतु नकार दिला फलंदाज अनिकेतनं आणि एकच धाव. एका धावेच्या मदतीनं 4 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता. नक्कीच थोडीशी संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते बदलापूर टीमच्या माध्यमातून. स्लो बट स्टडी असं समीकरण मध्ये पाहायला मिळतंय. नक्कीच बदलापूर संघाचा विचार केला तर नाबादलेला संघ आहे बदलापूर विभागातील. दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ आपण पाहू शकता. श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला वराडे संघ. विष्णू शिंदे असतील, भानुदास असतील, नितेश असतील या संघामध्ये. हा प्रकार बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. पंचाचा इशारा आहे अजून बाकी आणि हा तो डॉट बॉल. म्हणजे षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावांचा विचार केला तर फक्त 4 धावा खर्च केलेत. गोलंदाज विष्णू शिंदेने मी एकदा कौतुक करेल गोलंदाज विष्णू शिंदेचं, कारण 40 प्लसचे खेळाडू आहेत. अक्षरशः 18 वर्षाच्या खेळाडूंना देखील लाजवतील असं खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सकाळच्या सत्रामध्ये विद्यमान सामना आपण पाहू शकता. नक्कीच बदलापूर विपक्ष वराडे. हा प्रकार बॉल यावेळेस मात्र पूल केलाय. पायचा ठरतो का सक्सेसफुल आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंच अजित निकम सरांचा इशारा. हा चौकार. अंतिम चेंडूवरती मात्र चौकार आला. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू हाताळले होते. गोलंदाज विष्णू शिंदेने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या परंतु अंतिम चेंडूवरती हा प्रकार बॉल यावेळेस फलंदाज अनिकेतला मिळाला आणि त्याचाच पुरेपूर फायदा मंत्र्याच्या आतमध्ये घेत असताना 8 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी, बाजू गोलंदाजी इथून मात्र हाताळत असताना गोलंदाज विष्णू शिंदे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपण पाहू शकता. गोलंदाज नितेशला मराठी संघाचा अजून एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज नितेशला आपण पाहू शकता.
नितेश टू नितेश अशी फाईट आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो पहिला चेंडू मात्र फुलटॉस चेंडू होता. इथून मात्र चौकार आला. चौकारामध्ये तिने टीमची टोटल फलकावरती 12 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकता. नक्कीच गोलंदाज विष्णू शिंदेचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. तेच पहिल्या चेंडू चक्कर बसतो. बॉल दे रे. नाही आला आला चल आला. 12 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. बदलापूर संघाचा वनडाऊनचा खेळाडू आपण पाहू शकता नितेशला. नितेश टू नितेश अशी फाईट मैदानात पाहायला मिळते. पण एकदा गोलंदाज तयार होईल कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. यावेळी देखील पुढचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरच्या वर ओढण्याचा प्रयत्न. तिथे मात्र फिल्डर हाताचा बिचारा फुलवला असताना टीपला जेल आणि संपुष्टात आलाय. फलंदाज नितेशचा खेळ. फलंदाज बाद. यावेळेस इनाईट नंबर 4 वरती आपण पाहू शकता प्रतीक पिसेकर यांना. नक्कीच मयूर ग्रुप चषकाचे एक दमदार आयोजक म्हणून नेहमीच त्यांची ख्याती आहे. मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहू शकता. नक्कीच बदलापूर गावचे उद्योजक देखील आहेत, समाजसेवक देखील आहेत आणि यावेळेस देखील खेळाडूची भूमिकामध्ये आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये एंटर करतायत इनाईट नंबर 4 ला. नक्कीच खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र कशा प्रकारचा खेळ करतील हे देखील आपल्याला पाहायचं. सलामी आलेला फलंदाज अनिकेत अजून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय स्ट्रायकिंग एड वरती. यावेळी देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अलंग कार्पेट कावकोणाच्या दिशेला समीर आले होते. चेंडूरी त्यांना चकमा देऊन बॉल मागे गेलाय. बॅकअप खूप चांगला पाहायला मिळतो. एक धाव तर पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावा 2 पेक्षा जास्त काही नसणार आहे. 2 धावा इथून मात्र स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल पण एकदा पुढे सरकेल. 14 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. षटकातील 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. गोलंदाज नितेशला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. यावेळी देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. पुन्हा एकदा त्या दिशेला काव कॉर्नरच्या दिशेला चेंडू पाहायला मिळतो. समीर आले चेंडूवरती. पुन्हा एकदा फॉर्म बॉल चेंडूला उचलण्यामध्ये थोडा वेळ घेतात आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा 2 धाबा दरम्यान आगमन होतं. नक्कीच सारा मोबाईलचे प्रॉपरेटर आमचे जवळचे मित्र आकाश शिंदे यांचा देखील शुभागमन व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड केले जाते. 16 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. नक्कीच थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात मध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. इथून मात्र देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस देखील आवाज आडू पेलण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्कोअर लेगला चेंडू एकदम फेक केली. नक्कीच चेंज ऑफ द पेस स्लो गतीचा चेंडू होता. लगेचच तिथून मात्र खेळाडूने चेंडूला गॅदर करून थ्रोपैकी केली आणि दरम्यान मिळते 1 धाव. 17 धावा स्कोर कार्डवरती. षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. षटक क्रमांक 2 मार्गाचा असताना स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पाहू शकता. इनाईट नंबर 4 साठी जे फलंदाज आले होते प्रतीक पिसेकरला आपण पाहू शकता खेळण्यासाठी सज्ज असतील. यावेळी देखील ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच इथून मात्र तटस्थ असतील आणि इथून मात्र षटक क्रमांक 2 संपुष्टात येईल आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती मयूर ग्रुप बदलापूर टीमची 17 धावा. टॉस ऑफ 2 विकेट. पंचांना ताकीद द्या, जास्त वेळ नका घेऊ. त्यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क पडते. सांगे कोट्यातील 3रं वैयक्तिक पहिलं 2रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विष्णू शिंदेला पाहू शकता. पहिलं षटक हाताळलं होतं. फक्त 8 धावा खर्च केले होते. एका गड्याला देखील बाद केलं होतं आणि पुन्हा एकदा यावेळेस स्वतः जबाबदारी स्वीकारत असताना संघनायक आहेत मराठी टीमच्या
समोर मात्र आपण पाहू शकता हॅलो हॅलो तर पहिल्या चेंडूवरती इथून मात्र 4 धावा वसूल करतोय फलंदाज अनिकेतला पाहू शकता. सलामीला आले होते अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून खेळत आहेत. टीम चेंडूवर फलकावरती पाहू शकता 21 धाबा. तर किशोर राहुल आपण या लगेच व्यासपीठावरती. किशोर राऊत यायचं गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल ॲटॉन राहून विकेटने. फुलटॉस चेंडू होता मेजवानी होती दोन्ही हाताने स्वीकारला असताना ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिथे गॅप मोठा नाही रनांचा तोटा मिळेल तो चौकार. तर लक्ष द्यायचं 2 षटकानंतर इथे मात्र जुना चेंडू देण्यात येईल याची आपण दक्षता घ्यायची. तर थोडीशी महागडी गोलंदाजी षटक क्रमांक 3 मार्गात असताना 2 चेंडूवरती इथून मात्र 2 चौकार पाहायला मिळतात फलंदाज अनिकेतच्या बॅटमधनं. नक्कीच इथून मात्र टॉप गिअरवरती बॅटिंग करत असताना नक्कीच अशा प्रकारची फलंदाजी तुम्हाला करावीच लागेल कारण 2 षटकाचा विचार केला तर कमी यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू तर निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अखेर येतोय तो डॉट बॉल. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले होते आणि आता मात्र सुटकेचा मोकळा श्वास गोलंदाज विष्णूने देखील घेतला असेल. आक्रमण 2 चेंडूवरती केले होते पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. यावेळी देखील चेंज ऑफ द पेस. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी हरकत करून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तो डॉट बॉल. नक्कीच 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूतून मात्र सलग डॉट फेकतो गोलंदाज विष्णू. कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी. राईट हँड पाहून विकेटने हा बॉल हा ट्रॅकर बॉल आणि यावेळी नंतर पूल केलाय. पूल ठरतो पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सरळ पाठवून दिलाय बॅकवर्ड स्कोर एक सीमर का बार होतो का षटकार. हॅलो षटकार आला आणि षटकाराच्या मध्येने टीम जनरल फलकावरती 31 धाबा आपण पाहू शकता. नक्कीच सलामीला मी का आलोय आणि मला संघनायकर माझ्यावरती विश्वास का दाखवलाय सलामीला का पाठवलाय याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आपण पाहू शकता फलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. टीमची टोटल फलकावरती 31 धाबा लॉस ऑफ 2 विकेट्स. 10 चेंडू आणि 23 धावांवरती खेळत असताना फलंदाज अनिकेतला पाहू शकता आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. मनगडी ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर. आधी शेताने म्हटलं होतं बॅकवर्ड स्कोर लेग आणि आता मात्र मुलिकेच्या दिशेला फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून हा धमाका बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दमदार षटकार. तर षटक क्रमांक इथून मात्र 3 संपुष्ट झाला आणि 3 षटकांच्या अखेर टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता 37 धावा लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच टॉप गिअरवरती फलंदाजी करत असताना फलंदाज अनिकेतला आपण पाहू शकता. नक्कीच डी स्टॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता किशोर राऊतला. नक्कीच आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहू शकता आणि अपाट मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच
पंकज बोले सरांचा देखील या स्पर्धेला सिंहाचा वाटा असेल. नक्कीच सकाळच्या 17 पासून आपण पाहू शकता त्यांची अफाट मेहनत. बॅकअप स्कोअर लेगला पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहू शकता. तर व्यासपीठावरती देखील जबरदस्त व्यक्तिमत्व देवली गावचे उद्योजक दिगंबरजी सुरोशे असतील, त्यांच्या जोडीला अजून एक मानकेली गावचे उद्योजक आमचे आकाशजी शिंदे साहेब. नक्कीच मोलाचा वेळ आमच्या स्पर्धेला दिला आकाश शिंदे साहेब, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. दरम्यान अजून एक वराडी गावचे समालोचक आपण पाहू शकता प्रीतम कोंडेलकर यांना, यांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. षटक क्रमांक मात्र तिसरं संपुष्टात आला. धावांचा विचार केला तर 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकातून मात्र गोलंदाज विष्णू शिंदेने हाताळलं होतं, फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाज नितेशने हाताळलं होतं, 9 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा विष्णूचा जर विचार केला तर स्वतः संघनायक आहेत. इथून मात्र विचार केला तर या षटकामध्ये थोडीशी महागाई गोलंदाजी 20 धावा इथून मात्र खर्च करतोय आणि टोटल टीमचे टोटल आपण पाहू शकता फलकावरती 27 धावा. यावेळेस संघनायकाने विश्वास दाखवला. गोलंदाज मोहन वर्दी षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल प्रतीकच्या बॅटमधनं मिडविकेटच्या दिशेला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समीर चेंडूवरती आले होते आणि इथून मात्र चुका करतात. बॅकअप तर चांगला पाहायला मिळतोय आणि दरम्यान चेंडू जाईल बाउंड्री यांच्या पलीकडे. चौकार. नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला तर समीर कडून वारंवार चुका पाहायला मिळतात. समीर कोंडेकरला आपण पाहू शकता खूप चांगला खेळ नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नेहमीच सीमारेषेवरती पेट्रोलिंग करतात, परंतु आज इथून मात्र वारंवार त्यांच्या माध्यमातून चुका पाहायला मिळतात. चुका पाहायला मिळतात. नक्कीच चौकार आला. पहिल्या चेंडूवरती इथून मात्र मोहनच्या अगेन्स्ट खेळत असताना पण प्रतीकच्या बॅटमधनं गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केला. पुन्हा एकदा समीर चेंडूवरती येतील आणि या दरम्यान मात्र जीवाच्या आकांताने फिल्डिंग करत असताना मिळेल ती धाव फक्त 1 आणि एका धावेच्या मध्येतर पुन्हा एकदा टीमची टोटल फलकावरती 42. 42 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच इथून मात्र 2 धक्के मैदानाच्या आतमध्ये लवकरच लागले होते. त्यानंतर मात्र प्रतीक मैदानाच्या आतमध्ये गेले आणि इथून मात्र संघाचा डाव सावरत असताना आपण पाहू शकता अनिकेत आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जबाबदारी स्वीकारत असताना स्वतःच्या खांद्यावरती इथून मात्र जबाबदारी घेत असताना पुन्हा एकदा अनिकेत यावेळी देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकअप स्कोअर लेगच्या दिशेला तिथे मात्र फिल्डर आले, चेंडू उचलते, फेक करतील. स्वतः संघनायक विष्णू होते. दरम्यान मिळेल ती फक्त सिंगल. एकापेक्षा जास्त काही नसणार कारण खूप चांगली आपल्याला तिथे मात्र थ्रोपैकी पाहायला मिळाली. विष्णू शिंदे होते, स्वतः संघनायक होते. मी मगाशीच उल्लेख केला होता वराडी संघाचा एक जबरदस्त खेळाडू. नक्कीच 40+ खेळाडू आहेत आणि 18 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवतील असा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मोहनला आपण पाहू शकता खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर यावेळी देखील बिगिर करण्याचा प्रयत्न प्रतीकच्या बॅटमधनं इथून मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगिंग डिलिव्हरी, चेंडू सरळ निघून गेला एसटीएसच्या बाळूदासच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गोलंदाज इथून मात्र तुम्हाला अनिवार्य असतील. यावेळी देखील अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पायलेगच्या दिशेला प्रतीकच्या बॅट पण हा चौकार पाहायला मिळतोय. इथून मात्र विचार केला तर 5 षटकांची मॅच असेल. 4 गोलंदाज तुम्हाला हाताळणीतून अनिवार्य असतील आणि एका गोलंदाजाला तुम्ही 2 ओव्हर देऊ शकता. यावेळेस 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 47 लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच अनिकेतसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 12 चेंडू आणि 30 धावांवरती खेळतोय. सलामीला गेला होता आणि यावेळेस खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस प्रतीकचा देखील बल्ला बोलतोय. दरम्यान अजित निकम सरांचा इशारा 1 to go. यावेळेस आता बेगीर केलाय प्रतीकच्या बॅट मधून, परंतु इथं खेळाडू आहेत आणि तुम्ही मात्र फिल्डरच्या मस्त असे दस्तक देतोय. गेम बाउंड्री लाईन से बाहर. प्रतीक के बल्ले से निकलता हुआ दमदार स्ट्रोक, लंबा छक्का. माफ करा, चौकार असेल. अगदी सीमारेषेच्या लगत हा चेंडू पडला. आम्हाला देखील असं वाटलं होतं षटकार असेल. दिलगिरी व्यक्त करतो, माफ करा, चौकार असेल. 4 धाबा स्कोर कारपती ऍड केले जातील. 51 धाबा स्कोर कारपती पाहायला मिळतात.
तर पंच त्यांना ताकीद द्या, स्पीडअप करा, आधीच खूप उशीर झाला. तर चला पंच त्यांना ताकीद द्या, स्पीडअप करत द्या. बऱ्याच कॉपरेट करा मित्रांनो. नक्कीच स्पर्धेचा पहिला दिवस थोडासा उशीर देखील झाला. नक्कीच टेनिस क्रिकेट .in ची वाहिनी या घर बसल्या सर्वच प्रेक्षकांना इथून मात्र युट्यूबच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच गौरव सावंतची टीम आपण पाहू शकता. ओमकार असतील, त्यांच्या जोडीला मनीष असतील, खूप चांगलं कार्य त्यांचं देखील राहिला. पुन्हा एकदा सज्ज अनिकेत गोलंदाजी मार्क वरती शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ओमकारला पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, इथं मात्र एज लागली आणि एसटी रक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. धक्का क्रमांक इथं मात्र 3रा लागेल बॅटिंग करणाऱ्या मयूर ग्रुप बदलापूर टीमला. फलंदाज बाद. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहू शकता. ओमकारला अंडर-19 चा हा खेळाडू पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता अर्जित करत असताना नक्कीच स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट म्हणून या गोलंदाजाला नेहमीच म्हटलं जातं. तर टाळ्यांचा कडकडाट आपण पाहू शकता पॅव्हिलियन मधनं. नक्कीच खेळाडू कक्षामध्ये इथून मात्र अनिकेतसाठी टाळ्यांचा कडकडाट आपण पाहू शकता. नक्कीच 13 चेंडू इथून मात्र फेस केलेत, 30 धावा इथून मात्र बनवल्यात. दरम्यानचा चेंडू हा प्रकार होता, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न प्रतीककडनं झाला होता, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. या मॅच मध्ये विचार केल्यानंतर दोनदा अशाच प्रकारचे चेंडू इथे मात्र प्रतीकला फेस करण्यात आले होते, परंतु त्याच्या बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि याचाच कारण मैदानाच्या आतमध्ये नाराजी व्यक्त करत असताना प्रतीक नक्कीच एक बाईक देखील प्रतीकच्या नावावरती आहे. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतोय, परंतु आज इथून मात्र थोडेसे नाराज असतील स्वतःच्या कामगिरीवरती, कारण स्वतःच्या नावाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये आज होत नाही. 2 चेंडू इथून मात्र ओमकारला डॉट फेकतोय. षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. इथून मात्र आपण पाहू शकता समीर आले चेंडूवरती, पुन्हा एकदा मिस्टेक, विष्णू शिंदे पुन्हा एकदा बॅकअप करतील. 2 धावा पूर्ण 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दरम्यान 3री धाव देखील चित्त्याच्या वेगानं आणि हरणाईच्या चपळाईनं 3 धावा इथून स्कोर कार्डमध्ये ऍड केले जातील. 54 धावा. षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शाकिंग एंडवरती फलंदाज प्रतीक तरेला आपण पाहू शकता. प्रतीक नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण. यावेळेस देखील डेस्कोप करण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच एंडवरती आणि इथून मात्र अपघात तर होणारच, परंतु पाहायचं इथून मात्र अपघात कोणत्या खेळाडूचा होईल. दरम्यान पंचांचा इशारा व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव स्कोर कार्डमध्ये ऍड केले जाईल. नक्कीच इथून मात्र प्रतीक तरेला परतावा लागेल. तर प्रतीक नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. नक्कीच एका बाजूला प्रतीक पिसेकर होते तर दुसऱ्या बाजूला प्रतीक तरे होते. इथून प्रतीक तरेला मैदानाच्या बाहेर परतावा लागतोय. धक्का क्रमांक 4 लागला बदलापूर टीमला. यावेळेस अजून एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. मयूर जातोय मैदानाच्या आतमध्ये. तर मयूर पिसेकर जातो मैदानाच्या आतमध्ये. ज्युनियर मयूर पिसेकर म्हणून संबोधलं जातं या खेळाडूला. नक्कीच मयूर पिसेकर म्हटलं तर मयूर ग्रुप बदलापूर या चषकाचे दमदार आयोजक उद्योजक बदलापूर गावचे. यावेळेस ज्युनियर मयूरला पाहू शकता. यावेळेस फक्त डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. तिथे मात्र खेळाडू चेंडूला उचलतील फेकते. या दरम्यान 2 धावेचा अवधी आणि दुसरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल का, आणि इथे मात्र अजून एक धक्का लागेल बदलापूर टीमला.
जसा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला तसा रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर 9च्या वेळी संपुष्टात. तर षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आपण एंटर करतोय. कुणालला आपण पाहू शकता नॉस्टॅगर येण्यावरती शाकिंग येण्यावरती प्रतीक पिसेकर गोलंदाज ओंकार. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पंचांच्या डाव्या बाजूने हा गोलंदाज सज्ज बिल कॉमेंट बॉक्स एंड कडनं. यावेळी मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज प्रतीकच्या बॅटमध्ये. तिथून मात्र खेळाडू राजेश होते परंतु त्यांना भेटून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत बॉल सीमेबार हा चौकार. नक्कीच तुम्हाला फलंदाजाला बाद करून मी स्ट्राईक का घेतली असं प्रादेशिक उद्र मैदानाच्या आतमध्ये प्रतीक देत असताना टीमची टोटल बलकावरती 61 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या चेंडूवरती चौकार आला तर 65, षटकार आला तर 67 धावा आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पुलटो चेंडू होता मेजवानीवरती दोन्ही हातावर चुकारता आले नाही. चेंडू मात्र लॉंग स्टॉप एंडला खेळलो यावेळेस पाठमोरे परंतु त्यांना बेदून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवटच्या चेंडूवरती देखील फलंदाज प्रतीकच्या बॅटमधनं हा धमाका बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग स्टॉप एंडला हा चौकार. तर अंतिम चेंडूवरती इथून मात्र पंचांचा निर्णय 9 चेंडू घोषित करण्यात आला. पंच पंकज भोले आपण पाहू शकता. नक्कीच दोन्ही पंच इथून आपण पाहू शकता. दोन्ही संघामध्ये इथून मात्र खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच खेळाडू ते दाखवा मित्रांनो. विष्णू शिंदे सर आपण देखील नेहमीच चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो. आपल्याला पाहायला मिळतोय आमचे विष्णू शिंदे सर आणि इथून देखील खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. पंचांचा इशारा उघडा डोळे पहा नीट आताचा चेंडू ब्रेक. हा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. विष्णू शिंदे चेंडूला उचलून फेक करते दरम्यान 2 धाबा शेवटच्या चेंडूवरती इथून मात्र पाहायला मिळतात. 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकेल. 69 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. इथून विचार केला तर द्वितीय सत्रामध्ये जेव्हा मराठी संघ फलंदाजीसाठी उतरेल त्यावेळेस त्यांना मात्र 70 धावा इथून मात्र भले मोठं डोंगर इथून मात्र पार करावे लागेल. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला बदलापूर टीमच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या जेव्हा गोलंदाजी विष्णू शिंदे करत होते. दुसऱ्या षटकामध्ये नितेश गोलंदाजी मार्कवरती आला तेव्हा मात्र 9 धावा खर्च केला गोलंदाज नितेश. तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा पुन्हा एकदा खर्च केला गोलंदाज विष्णूने. चौथ्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज मोहनने इथून 14 धावा खर्च केला. पुन्हा एकदा 5वा षटक इथून मात्र गोलंदाज ओंकारनं सुरुवात तर खूप चांगली केली होती परंतु 17 धावा इथून मात्र खर्च केला. अशा प्रकारे टीमची टोटल आपण पाहू शकता 69 धावा. आणि इथून मात्र ज्यावेळेस जय श्रीराम मराठी संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरेल त्यावेळेस मात्र त्यांना 70 धावांचं भलं मोठं डोंगर इथून पार करावे लागेल. आणि या धाबा इथून मात्र चेस होतील की डिपेंड होतील हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात आमच्या बदलापूरचा एक बुलंद आवाज सोमनाथ खाडे सर यांच्याकडे. और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब। 5 षटकांचा आपण पूर्वार्ध पाहिला मित्रांनो, आणि 5 षटकांमध्ये तब्बल 69 धावा जमविल्या आणि 70 धावांचं लक्ष घेऊन वराडे संघाची जोडी फलंदाजीसाठी जाईल। जबरदस्त फलंदाजी आपण मयूर ग्रुपच्या माध्यमातून बघितली। संघाची धावसंख्या तब्बल 69 धावांवरती नेऊन पोहोचवली। एक धावांचा डोंगर आजच्या दिवसातला जर आपण विचार केला तर सर्वोच्च धावसंख्या आणि 70 धावांचं लक्ष असेल इथून फलंदाजी करत असताना वराडे संघासमोर। विष्णुजी शिंदे सरांचे 2 हुकुमाचे एक्के फलंदाजीसाठी सज्ज होतील। सलामीवीरांची जोडी आपण पाहतोय, भानुदास आणि राजेश या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल। तब्बल 70 धावा चेस करायच्या आहेत। या धावा चेस केल्या जातील की मयूर ग्रुप बदलापूर इथे विजयी होईल हे पाहणं खूप गरजेचं असेल। स्ट्राइक वरती आपण बघतोय भानुदासला आणि नॉन स्ट्राइक वरती आता आपल्याला बघायला मिळेल राजेश आणि गोलंदाजीची कमांड असेल प्रतीकच्या खांद्यावरती। सामन्याला सुरुवात होतीये। आपण पाहतोय भानुदासला स्ट्रायकिंग एंड वरती खेळताना। प्रतीक असेल, पंचांचा ग्रीन सिग्नल। एक 25-30 पावलांचा रनअप। पहिला चेंडू ओढपी चेंडू आहे, मोठा फटका। पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट। आपल्या नावाचा ब्रँड इथं जाहीर करतोय। पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर चौकार। पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल करतोय। आपले इरादे स्पष्ट केले। तदनंतर मात्र प्रत्येक या वेळेला धडा घेतला आणि वाईड यॉर्कर बघायला मिळाला। फलंदाजाला मात्र जागेवरच खिळवून ठेवलंय 0 धावांसाठी। गोलंदाज प्रत्येक उजव्या हातानं यावेळेस चांगला फटका आहे। अगदी सुईमधून दागा काढा अशा पद्धतीनं पॉइंटच्या बाजूने चेंडूला काढलंय। चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवण्यात यश मिळालं। 2 धावा पूर्ण केल्या। 3ऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय। 3 धावा धावफलकावरती वाढताना बघायला मिळतील। चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली। फटका चांगला आला। तदनंतर पहिली धाव वेगाने घेतली आणि पुढच्या 2 धावा सुद्धा संघ यशस्वीरित्या पूर्ण केल्या। 3 धावांनी धावफलक पुढे सरकतंय।
आमचे स्कोरर मित्र सिद्धेश आम्हाला सांगत असताना 7 धावा धावफलकावरती अंकित आहेत. पहिलं षटक गोलंदाज प्रतीकचं मार्गस्थ आहे. पंचवीस 30 पावलांचा वेगवान रनअप बघायला मिळतोय गोलंदाज प्रतीकचा. दुपारच्या सत्रामध्ये वेगवान गोलंदाजीसाठी माहीर असलेला हा गोलंदाज. चांगला चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर फलंदाजाला अंदाज नाही, बॅट वेगानं गेले, मात्र बॉल दूर राहतोय बॅटपासनं. निर्धाव स्वरूपात समाप्त. सुंदर गोलंदाजी. सुरुवातीला आपण पाहिलं ज्यावेळेला पूर्वार्ध होता फलंदाजी चांगली केली मयूर ग्रुप बदलापूर संघानं. यावेळेस ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी हळूवाररित्या चेंडूला कलेक्ट करतोय. एकाच धाब्यावरती इथून समाधान मानावं लागेल. या दरम्यान उपस्थित झाले पतवा कुलगाव संघाचे खेळाडू जुबेर शेख. आपणास विनंती असेल की व्यासपीठावर यायचं. फुलटो चेंडू यावेळेला परवाने कबूल केली आहे आणि या चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू थांबणार नाही, चौकार. फलंदाज भानुदासच्या माध्यमातून आपण चांगले फटके बघितले. धावफलकाला आकार देणारी ती खेळली भानुदासच्या माध्यमातून चालू आहे. आपण पाहतोय तब्बल 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली प्रतीकच्या माध्यमातून. सुरुवातीचे काही चेंडू सुंदर हाताळले, मात्र शेवटच्या चेंडूवरती एक फुलटो झाला. त्या फुलटोला मात्र सरळ भिरकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर. पहिलं षटक जे मार्गस्थ होतं मित्रांनो ते समाप्त झालं आणि पहिल्या षटका अखेर आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. वराडे संघाच्या 12 धावा. 70 धावांचं लक्ष आहे. 70 धावा जर चेस करायच्या असतील तर मोठी खेळी मात्र तुम्हाला करावी लागेल. सलामीवीरांकडनं खूप साऱ्या अपेक्षा आणि मयूर ग्रुप बदलापूरकडनं सुद्धा भरपूर अपेक्षा. गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पाहतोय. संघाचा तारणहार ज्याला म्हटलं जातं प्रतीक पिसेकर असेल गोलंदाजीसाठी. फलंदाजी करत असताना अतिशय जबरदस्त फलंदाजी केली आणि धावफलकाला मात्र चांगला आकार दिला. मयूर ग्रुप बदलापूर म्हटलं म्हणजे एक दमदार संघ, दमदार आयोजक. पहिला चेंडू प्रतीक पिसेकरचा. यावेळेस सरळ यष्ट्यांचा वेध घेत असताना क्लीन बोल्ड. फलंदाज राजेश जो सलामीसाठी आला होता पहिला चेंडू फेस करत होता. यावेळेला मात्र प्रतीकच्या या चेंडूचा अंदाज आला नाहीये आणि यष्ट्या गमावून बसला. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसला वराडे संघाला राजेशच्या माध्यमातून. त्याची जागा भरून काढण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानात जातोय. तिसऱ्या क्रमांकावरती खेळताना आपल्याला बघायला मिळेल नितेश आहे. भानुदासला आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंड वरती, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. नॉन स्ट्राईक वरती आपली मात्र जागा पकडून आपल्याला बघायला मिळतोय आणि स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल नवीन फलंदाज येनॅट नंबर 3 वरती नितेश आहे स्ट्राईक वर सज्ज. प्रत्येकचा हा चेंडू चांगला चेंडू, तितका चांगला फटका आहे. अगदी सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीनं कव्हरच्या बाउंड्रीला पार केलं जात आहे. पंचांचे हात मात्र लहरीप्रमाणे. चौकार. रचना तैनात आहे. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, मिड विकेटला फिल्डर आहे, मिड ऑफला फिल्डर आहे. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून अगदी सीमारेषा पार केली आहे. अप्रतिम फटका कव्हर ड्राईव्हचा बघायला मिळाला. फलंदाज मितेशला आपण पाहतो या चेंडूवरती. या चेंडूवरती मात्र बराच वेळ चेंडू हवेमध्ये. फलंदाजाचं भविष्य हवेत होता आणि इथं मात्र चांगला झेल टिपला जातोय.
मयूर ग्रुप बदलापूरला आणि प्रतीकला यश मिळत आहे. फलंदाज बाद. यानंतरचा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. एक बलाढ्य संघ आणि आयोजकांच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहतोय, श्री गणेश मानकिवली आणि फतवा कोळगाव या दोन ताकदवर संघादरम्यान बजरंगी मानकिवली आणि पतवा कोळगाव या दोन ताकदवर संघाच्या दरम्यान भिडत आपल्याला बघायला मिळेल. नाणेफेक केली जाईल. दोनही संघाच्या कर्णधारांना माझी विनंती असेल की व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पतवा कोळगाव विपक्ष मानकिवली. प्रत्येक अगदी दुपारच्या सत्रामध्ये मन जिंकणारी गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा बघायला मिळते. अगदी 2-3 पावलांचा रनअप. असं वाटतं की चेंडू हळूवाररित्या हाताळला जाईल, मात्र अगदी मोक्याच्या क्षणी खांद्याला मात्र फास्ट मुवमेंट केली जाते आणि वेगानं चेंडूला रिलीज केलं जात आहे. टप्पा अचूक आहे. गोलंदाजी अचूक बघायला मिळते. अनुभव प्रचंड. खांद्यामध्ये ताकद प्रचंड आहे. यावेळेस मात्र जास्त बाहेर जाणारा चेंडू वाईड घोषित केला जातोय. हॅलो हॅलो. तर मानकिवली, जोविली आणि खरवे गावचे ज्येष्ठ नागरिक आपण लगेचच व्यासपीठावरती या. नामदेव काका मराठे असतील, त्यांच्या जोडीला शंकरजी भोयर असतील, त्यानंतर सर्वच मान्यवर आपण या व्यासपीठावरती. नामदेव काका मराठे आपण यायचं व्यासपीठावरती. शंकरजी भोयर आपण देखील या व्यासपीठावरती. तर पतवा कुलगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल बजरंगी मानकिवली टीम. नक्कीच पाहुणे विपक्ष यजमान संघ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. नक्कीच नाणेफेकीचा कौल आकाशजी शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. निश्चितच राहुल सर, आपलं मानकिवली, जोवेली, खरवई गाव म्हटलं तर क्रिकेटसाठी अगदी दिवानं गाव आणि क्रिकेटचे चाहते अगदी दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा मैदानावरती प्रचंड गर्दी करून आपल्याला बघायला मिळतात. मानकिवली, खरवई आणि जोवेलीच्या सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व युवकांना सुद्धा आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होण्याची कृपा करावी. मैदानामध्ये प्रत्येक नावाचा गोलंदाज इथं मात्र सततच्या चेंडूवरती मात्र गडी बाद करतोय आणि बॅकफुटवर पाठवतोय वराडी संघाला. सुंदर गोलंदाजी तर प्रात्यक्षिक मैदानामध्ये प्रत्येकच्या माध्यमातून फक्त 2-3 पावलांचा रनअप आहे. एखाद्या रिस्ट स्पिनर सारखी गोलंदाजीची शैली आहे, मात्र शेवटच्या मोमेंटला खांद्याला प्रचंड वेग दिला जातोय आणि वेगानं चेंडूला रिलीज केलं जातं. चांगली गोलंदाजी सातत्यानं प्रत्येकच्या माध्यमातून. यावेळेस फलंदाजीची कमांड स्वतः कर्णधार विष्णू शिंदे. पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या दिशेला चेंडूला भिरकावून दिला होता. 2 धावा या पहिल्या चेंडूवरती वसूल केल्यात. सुंदर फटका बघायला मिळाला शेवटच्या चेंडूवरती. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा. तर चंद्रकांतजी धुळे काका आणि बाळू गडके काका आपण देखील या व्यासपीठावरती. बाळू गडके काका आणि चंद्रकांतजी धुळे काका या लगेच व्यासपीठावरती. गजाननजी नवले असतील, आपण देखील याच्या व्यासपीठावरती. काय गोलंदाजी बघायला मिळतीये. सुरुवातीला फलंदाजी तुफानी बघायला मिळाली. 69 धावा जमविल्यात आणि 70 धावांच्या डोंगरासमोर मात्र इथं काहीसा गडगडलेला बघायला मिळतोय आपल्याला वराडेचा संघ. 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा धावफलकावरती काहीसा अडचणीत सापडलेला आपल्याला वराडेचा संघ बघायला मिळतोय. 3 गडी बाद झाले आणि 18 धावा धावफलकावरती. संघाची जबाबदारी मात्र आता स्वतः कर्णधार विष्णू शिंदे आणि मोहन या 2 फलंदाजांच्या मात्र खांद्यावरती असेल. गोलंदाज आपण बघतोय मयूर ग्रुप बदलापूर संघाकडनं रोहित असेल. चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी चालू आहे आणि या संघामध्ये मात्र या सामन्यामध्ये मात्र वर्चस्व निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. मयूर ग्रुप बदलापूरच्या माध्यमातून नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस
पहिला चेंडू प्रचंड वेगवान चेंडू बिगेट करण्याचा मानस मात्र भविष्य हवेमध्ये या वेळेला फलंदाज बाद होईल. लागतोय धक्का क्रमांक 4 वराडे संघाला. चार बाद 18 धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. सुंदर व्यूवर रचना आहे. शॉर्टलेग वरती क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि या व्यूवर रचने अंतर्गत चेंडू सुद्धा या वेळेला एक्झिक्यूट केला गेला. फलंदाजाचा बिगेट करण्याचा मानस होता. पूल करण्याचा प्रयत्न मात्र बॅटवरती चेंडू व्यवस्थितरित्या आला नाही. विष्णू शिंदे आपण पाहतोय स्ट्राईक वरती असतील आणि व्यूवर रचनेचा अभ्यास करत असताना बघायला मिळतात. समोर ताकदवर गोलंदाज आहे. रोहितला आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. या वेळेला मात्र विष्णू शिंदे दाखवत असताना आपल्या नावाचा ब्रँड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. विष्णू शिंदे इथं सांगत असताना तलवार पुरानी है मगर धार अभी तक वही है सांगत असताना 40+ जरी असलो तरी पण मात्र इथं अजूनही जबाबदारी स्वीकारण्याची मात्र ताकद खांद्यामध्ये आहे. यावेळेला दाखवून दिलाय षटकार. संघर्षाचा शंखनाद. जबरदस्त फलंदाजी विष्णू शिंदे. वैयक्तिक 8 धावांवरती खेळत आहे. 2 चेंडूंचा सामना केलाय आणि 8 धावा वसूल केल्यात. अशाच पद्धतीच्या फटक्यांची गरज आहे. 70 धावांचं लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य घेऊन खांद्यावरती जबाबदारी विष्णू शिंदे स्वतः कर्णधार. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. हा चेंडू चांगला फटका बघायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने भिरकावून द्यायचा होता मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला अडवलं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. केवळ एकच धाव या चेंडूवरती येईल. धावफलक पुढे सरकतं. धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा. तिसरं षटक गोलंदाज रोहितचं मार्गस्थ आहे. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक हाताळतोय मयूर ग्रुप संघासाठी. यावेळेस चांगला फटका आहे आणि दोन धावा या चेंडूवरती येत आहेत. 27 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. 70 धावांचं टार्गेट आहे आणि जर ते चेस करायचं असेल तर मात्र तुम्हाला एक अभूतपूर्व खेळीची गरज. यावेळेस चेंडूची गुणवत्ता तपासली जाईल. बराचसा उंचीवरून गेलेला हा चेंडू न घोषित केला जातोय आणि या पुढच्या चेंडूवरती मात्र फ्री हिट असेल. फलंदाजाला संधी आहे स्वच्छंदी फटका मारण्याची. या चेंडूवरती फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. फक्त जर धावबादच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही बाद व्हायचं ठरवलं तर तुम्ही बाद होऊ शकता किंवा तुम्ही जर चेंडू हाताने हाताळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बाद होऊ शकता. आणि यावेळेस फील्डचा हा चेंडू होता. या चेंडूवरती चांगली पकड बघायला मिळाली. गोलंदाजाची अप्रतिमरित्या हाताळलाय. गोलंदाज रोहित एक युवा गोलंदाज आहे आणि सांगत असताना की माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि मी तयार आहे जबाबदारी स्वीकारण्यासाठी. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. फलंदाजाला मात्र बेड्या घातल्यागत खिळवून ठेवलं. तिसरं षटक जे मार्गस्थ होतं ते इथं समाप्त होत आहे आणि आमचे स्कोरर मित्र सिद्धेश आम्हाला सांगतायत धावफलकावरती आपल्याला धावा बघायला मिळतील 28 धावा. ड्रिंक्स ब्रेकचा हा टाइम. मैदानामध्ये स्ट्रॅटेजी करण्यासाठी दोनही बाजूला मात्र संधी असते. या वेळामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी बनवू शकता. या वेळामध्ये तुमची व्यूहरचना आखू शकता आणि सामन्यामध्ये कशी पकड बनवता येईल यासाठी तुम्ही तुमची चर्चा आणि सल्ला मसलत करू शकता. ड्रिंक्स ब्रेकचा हा टाइम.
व्यासपीठावर आपण पाहू शकता मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं मानकिवली जोगली खरवई गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि क्रिकेटचे दर्दी चाहते आपण पाहतोय. व्यासपीठ फुललेलं 3 षटकांचा खेळ मित्रांनो मैदानात समाप्त झाला आणि धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात 28 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि वराडे संघाला जर सामना जिंकायचा असेल तर 42 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 42 धावांची गरज असेल. मयूर ग्रुप बदलापूर संघाला आपण पाहतो जबरदस्त फलंदाजी केली आणि आता व्यूवरचना सुद्धा सुंदर बघायला मिळते. पकड मजबूत केली आहे आणि आपले विजयाचे दरवाजे खुले करून ठेवले आहेत. प्रत्येक पिसेकर पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक हाताळतोय. पहिलं षटक खूप सुंदररित्या हाताळलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे दुसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि सांघिक चौथं षटक. प्रत्येक पिसेकर खोलवा टप्प्याचा चेंडू फलंदाज विष्णू शिंदेला बाद करतोय. टिट फॉर टॅट इन बोल्ड. काय गोलंदाजी केली जाते या दुपारच्या सत्रामध्ये मात्र फलंदाजांच्या दांड्या गोल करण्यामध्ये यशस्वी होतोय. प्रत्येक पिसेकरला आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी स्वतःच्या स्पेल मधलं दुसरं षटक हाताळतोय आणि अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर 4 गडी बाद करण्यात त्याला यश मिळालंय. अगदी कंबरनं मोडून ठेवलंय वराडे संघाचा तारणहार अजूनपर्यंत जो मैदानात होता विष्णू शिंदे त्याला माघारी पाठवलं आणि इथं मात्र विजयाचे दरवाजे सपशेल खुले करून घेतले आपल्या संघासाठी. प्रत्येक पिसेकरला आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी मात्र एक आश्वासक गोलंदाजी आहे. पंतांच्या डावीकडून पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूच्या पाठीमाग यावेळेला यश मिळेल का? मात्र यावेळेस रेस जिंकतोय चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा चांगला फटका होता. या चेंडूवरती चौकार वसूल केला गोल फलंदाज आपण विजयला बघतोय. पहिला चेंडू फेस करत असताना प्रतीकचा एका अप्रतिम फटका इनफिल्डला भेदला आणि सरळ भिरकावून दिलं. यावेळेस प्रत्येक हार्ड लेंथ वरनं चेंडूला मात्र टेक ऑफ करतोय. सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रचंड वेग या चेंडूमध्ये होता. निर्धाव स्वरूपात समाप्त झाला आणि फलंदाज विजयला मात्र जागेवरच खेळून ठेवलंय. सामना काहीसा एकतर्फा बघायला मिळतो. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच टप्प्याचा ऍक्शन रिप्ले बघायला मिळाला आणि या चेंडूवरती पंचांकडे दाद मागितली जाते. क्वालिफाईड पंच आपण पाहतोय अजिजी निकम सर तटस्थ आणि अपीलला मात्र फेटाळून लावतात. काय गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. अगदी दुपारचं सत्र गाजवण्याचं काम केलं जातंय मयूर ग्रुपच्या या संघाच्या वतीनं आपण बघतोय. सुंदर गोलंदाजी प्रत्येक पिसेकरला आपण पाहतोय. संघाचा तारणहार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. झेल टिपला जाईल का? मात्र 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि विजयची मात्र धडपड चालू आहे विजयासाठी. विजयाला गवसणी घालायची असेल तर मात्र आकाशामध्ये झेपावण्याची तयारी ठेवावी लागेल. यावेळेस चांगला फटका आहे. थर्डमॅनच्या दिशेनं स्लिपला भेदून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
फलंदाज विजयच्या बॅट मधनं तिसरा चौकार आलाय आणि इथं थोड्याशा आशा पल्लवित करत असताना आपण बघतोय 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांअखेर धावफलकावरती आपण पाहतोय 40 धावा आणि शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावांची गरज विजयासाठी. फलंदाज आपण बघतोय विजय आणि त्याच्या सोबतीला समीर आहे. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज, मोठ्या फटक्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 6 किंवा 4 धावा येणं अनिवार्य असेल. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोलंदाजीसाठी मयूर आहे. चांगला चेंडू, फलंदाजाला बीट करणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. गोलंदाजीची जर आपण कल्पना केली तर अतिशय भेदक गोलंदाजी बघायला मिळते. सातत्यानं वेगवान गोलंदाजी, दोनही बाजूला चेंडू स्विंग केले जात आहेत. अप्रतिमरित्या मात्र चेंडूला हाताळलं जात आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आलंय. यावेळेस चांगला चेंडू बघायला मिळाला. एक धाव चोरण्याचा प्रयत्न, बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आली असती मात्र फलंदाजी तर बाद होतोय धावबाच्या स्वरूपात. काय गोलंदाजी केली जाते. मयूर बदलापूर काहीचा सामना एकतर्फी बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी केली. या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढलाय. एक चाकावरचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवलं आणि सरळ सुपूर्द केलं मयूरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी आपण प्रतीकची पाहिली. प्रतीकच्या माध्यमातून 2 षटकं हाताळली गेली, 4 गडी बाद केले आणि अक्षरशः कंबरड मोडून ठेवलं वराडे संघाचं. पराभवाची पडछाया आपल्याला बघायला मिळते वराडे संघाच्या. यावेळेस हा चेंडू सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र शरीरावरती आदळलाय. एक धाव या चेंडूवरती बाईच्या स्वरूपामध्ये येते. मात्र ही एकेरी दुहेरी धाव तुम्हाला किती फायदेशीर असेल हे मात्र विचार न केलेलंच बरं. यावेळेस शेवटचा चेंडूला मात्र लवंगच्या दिशेने खेळून काढलं. एक धाव आली मात्र विजयापासून मात्र दूर ठेवलं. वराडे संघ इथं पराभूत होतोय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाच होता. विष्णू शिंदेंना आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं. सुंदर गोलंदाजी केली मात्र फलंदाजीमध्ये